नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्या वातावरणातील बदलामुळे उदाहरणार्थ पावसाचा मोठा खंड व त्यानंतर अचानक मोठा पाऊस झाल्यास नैसर्गिक पातेगळ मोठ्या प्रमाणात होते. गळणारी पाते शक्यतो एकाच अवस्थेत असल्यास अशी पातेगळ ही नैसर्गिक कारणामुळे झाल्याचे समजावे. तसेच ही पातेगळ आपल्याला संपूर्ण शेतात झालेली दिसते. याउलट कीड रोगांमुळे जेव्हा पातेगळ होते तेव्हा पडलेली पाते वेगवेगळ्या अवस्थेत असतात. पातेगळ शेतातील विशिष्ट भागात असू शकते. उदाहरणार्थ जेथे किडींचा प्रादुर्भाव जास्त असेल तेथे जास्त तर जेथे कमी प्रादुर्भाव असेल तेथे कमी पातेगळ आपल्याला दिसून येते. पात्याच्या खालील भागामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. अनेक किडी ते डंक मारतात व त्यामुळे पातेगळ होते. अशा पात्यांचे निरीक्षण केले असता आपल्याला या पात्यांचा खालचा भाग किडींचा डंक दिसून येतो. कपाशीतील पातेगळ झाल्यास उपाय काय करावा नेमका? मग मित्रांनो, कपाशीची पातेगळ झाल्यास काही उपाय आपण करू शकतो. मित्रांनो, पातेगळ ही एका दिवसात निर्माण होणारी समस्या नाही. त्यामुळे एकूणच कपाशी लागवडीमध्ये योग्य त्या तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचा अवलंब करणे गरजेचे असते. त्यात कपाशी पिकासाठी जमिनीच्या निवडीपासून ते काढणीपर्यंत अनेक बाबी पातीगळ, बोंडगळ यासाठी कारणीभूत असतात. कपाशीची मुळे सुमारे 100 सेंटीमीटर खोलवर जात असल्यामुळे कपाशी लागवडीसाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड केली पाहिजे. हलक्या जमिनीत कपाशीची लागवड टाळावी, अन्यथा उत्पादनात मोठी घट होते. पाणथळ जमिनीत फुले लागण्याच्या काळात जर पाणी साचून राहिले तर मोठ्या प्रमाणात पातेगळ होते. त्यामुळे पाणथळ जमिनीत कपाशी लागवड करणे टाळावे. पेरणीची वेळ ही कपाशीमध्ये महत्त्वाची आहे. शक्यतो जून महिन्यात पेरणी करावी. 15 जुलैनंतर पेरणी करू नये, कारण उशिरा पेरणी केलेल्या कपाशीमध्ये पातेगळ हे जास्त प्रमाणात दिसून येते. कपाशीमध्ये काटेकोर पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे असते. कापूस वाढीसाठी वापसा स्थिती आवश्यक असते. त्यामुळे शक्यतो कपाशी पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. शेतात पाणी साचू देऊ नये अथवा जास्त काळ पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. पिकात अन्नद्रव्याचे प्रमाण कमी झाले की पातेगळ होते. त्यामुळे माती परीक्षण करून त्या अहवालाप्रमाणे शिफारशीत खतमात्रा देणे गरजेचे असते. विशेषतः खतामध्ये नत्रयुक्त खताची मात्रा 3 ते 4 हप्त्यांमध्ये विभागून द्यावी. अनेक शेतकरी सुरुवातीला जास्त युरिया वापर करत असल्यामुळे झाडांची शाकीय वाढ जास्त होते, मात्र उत्पादनामध्ये घट येते. कपाशी हे निसर्गतः बहुवार्षिक पीक असून त्याच्या शेंड्याची वाढ झाड जिवंत असेपर्यंत नियमित होत असते. या नवीन वाढीसाठी पिकाचे अन्नद्रव्य खर्च होते. त्यामुळे झाड 4-5 फूट उंच झाल्यावर त्याचा शेंडा खुडावा. त्यामुळे झाडावरील तयार झालेले फुले व बोंडांचे व्यवस्थित पोषण होईल. पातेगळ न होता बोंडांचे वजन वाढून उत्पादन वाढीस मदत होईल. कपाशीमध्ये पातेगळ होत असेल तर नॅप्थ्लिन ॲसिटिक ॲसिड म्हणजेच NNA 20 ppm मध्ये 20 मिलीग्राम प्रति लिटर पाणी या संजीवकाची फवारणी करावी. फवारणी करताना संजीवकात प्रमाण योग्य राहावे, तसेच त्यात अन्य कोणतेही रसायन मिसळू नये. याशिवाय सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सुद्धा पातेगळ होते. यामध्ये कॅल्शियम, बोरॉन आणि झिंकची कमतरता प्रामुख्याने कारणीभूत आहेत. अशावेळी कॅल्शियम, बोरॉन आणि झिंकची फवारणी असो किंवा ड्रीपद्वारे सोडणं असो, तज्ज्ञांच्या साहाय्याने किंवा तज्ज्ञांकडून माहिती घेऊन ते उपाययोजना करावी. किडीमुळे पातेगळ होत असल्यास कीड नियोजन किंवा कीड नियंत्रणाचे उपाय करावे. काही वेळेस सतत पाऊस सुरू असल्यास तर पावसाचे पाणी फुलात साचून बुरशी तयार होते. अशा फुलांची गळ होते. अशा प्रकारे फुलगळ रोखण्यासाठी कार्बोडायझिम 1 ग्राम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी केल्यास फायदा मिळतो. अतिघन कपाशी लागवड पद्धतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पातेगळ होत असते. जगभरात कपाशीची वेगवेगळ्या अंतरावर लागवड केली जाते. सध्या काही शेतकरी समघन पद्धतीने कपाशी लागवड करत आहेत. कपाशी लागवड कमी अंतरावर करून प्रति हेक्टरी झाडांची संख्या वाढवून अधिक उत्पादन घेणे हा संघ पद्धतीचा मूळ उद्देश आहे. जेव्हा आपण 120 बाय 60 सेंटीमीटर या अंतरावर कपाशी लागवड करतो तेव्हा प्रति हेक्टरी झाडांची संख्या 14,000 पर्यंत असते. मात्र कपाशीची लागवड त्या ठिकाणी जर 90 बाय 15
सेंटीमीटर ह्या अंतरावर केल्यास प्रति हेक्टरी झाडांची संख्या 74,000 पर्यंत वाढते. ह्या वाढलेल्या झाडांच्या संख्येमुळे उत्पादनात मोठी वाढ होते. मात्र त्यासाठी योग्य लागवडीचे अंतर, त्या अंतराला अनुरूप वाणाची निवड, पिकाची वाढ नियंत्रित ठेवण्यासाठी वाढ व्यवस्थापन आणि वाढलेल्या झाडांच्या संख्येसाठी पुरेसा अन्नद्रव्याचा पुरवठा या बाबींचे काटेकोरपणे नियोजन करावे लागते. पिकाच्या वाढीच्या प्रमाणात पात्यांची किंवा बोंडांची संख्या जास्त झाल्यास अन्नासाठी स्पर्धा निर्माण होते. गरजेप्रमाणे अन्नाचा पुरवठा न झाल्यास पाते व बोंडगळ होत असते. भरपूर वेळा कमी अंतरावर लागवड केलेल्या कपाशीमध्ये खूप दाटी होते. त्यामुळे झाडांमार्फत प्रकाश संश्लेषणाचे कार्य योग्य प्रकारात होत नाही. त्यामुळे अन्नद्रव्य कमी पडून पातीगळ होत असते. त्यामुळे आपण निवड केलेल्या लागवडीच्या अंतराला अनुरूप किंवा अनुकूल वाणाची निवड करणे तसेच कपाशीची वाढ व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. जर कपाशीची जास्त वाढ झाली असेल तर एकतर शेंडे खोड करावी नसता वाढ नियंत्रकाची 2 वेळेस फवारणी करणं गरजेचे असते. वाढ नियंत्रक जसे चमत्कार किंवा तुमच्या भागातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वाढ नियंत्रकाची फवारणी करावी. 50 दिवस किंवा 65 दिवसांनी ही फवारणी कराव्यात. त्यामुळे कायिक वाढ कमी राहते. साहजिकच कायिक वाढ कमी राहिल्यास उपलब्ध अन्नद्रव्याचा वापर पाते, फुले व बोंडे वाढीसाठी होईल. हो मित्रांनो, अशाच प्रकारे नवनवीन माहितीसाठी आपल्या माझी शेती माझे आरोग्य या यूट्यूब चॅनलसोबत राहा. माहिती आवडल्यास कळवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय किसान.